आणि एक महत्त्वाची बातमी आहे, पूजा खेडकरच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे का? केंद्राच्या सूचनेनंतर आता पुणे पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीतील दिलीप खेडकरांचं प्रतिज्ञापत्र देखील चर्चेत आहे। तर प्रतिज्ञापत्रामध्ये मनोरमा खेडकरचा पत्नी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आईवडील विभक्त आहेत। मग पूजा खेडकरचा मॉक इंटरव्ह्यूमध्ये तिने हा दावा केलेला होता। मात्र पूजा खेडकरच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय का असा सवाल आता दिलीप खेडकर यांच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून विचारला जातोय। तर पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडे तपास सोपवलेला आहे। अनेक कार्यक्रमांना मनोरमा आणि दिलीप खेडकर यांनी एकत्र उपस्थिती लावलेली होती। मात्र पूजा खेडकरांनी मॉक इंटरव्ह्यूमध्ये माझे आईवडील विभक्त असल्याचं सांगितलेलं होतं। मात्र आता केंद्राच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर हे ॲफिडेव्हिट आपण पाहतो आहोत। या ठिकाणी दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी असा उल्लेख केलेला आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केलाय। मात्र आईवडील विभक्त असल्याचा दावा पूजा खेडकरनं मॉक इंटरव्ह्यूमध्ये केलेला होता। मात्र पूजा खेडकरच्या आईवडील हे विभक्त आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय की एकीकडे पूजा खेडकरचा मॉक इंटरव्ह्यूमधला दावा, तर दुसरीकडे दिलीप खेडकर यांचं प्रतिज्ञापत्र, नेमकं काय समजायचं? अगदी बरोबर आहे। खरं तर पूजा खेडकर यांनी जो मॉक इंटरव्ह्यू दिलेला होता, त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये आई वडील जे आहेत ते विभक्त पद्धतीने राहतात। मात्र शपथपत्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं पत्र भरलेलं होतं, त्यामुळे आपण पाहतोय की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे पती पत्नी असल्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे नॉन क्रिमिनलचा फायदा घेण्यासाठी अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट जे आहे ते घटस्फोट झाल्याचं दाखवलं का, अशा पद्धतीची एक चर्चा आहे। आपल्याला माहिती आहे की पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेक कारनामे जे आहेत ते समोर येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट जो आहे तो जाण्याचा पुणे फॅमिली कोर्टामध्ये दावा जो आहे तो करण्यात आलेला होता। 2010 साली या दोघांचा घटस्फोट झालेला आहे असं कागदोपत्री जे आहे ते दाखवण्यात आलेलं होतं। मात्र सध्या लोकसभा निवडणुकीचं जे ॲफिडेव्हिट समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांच्या मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिलेले आहेत। या संदर्भातले पुणे पोलिसांकडून आता तपासणी किंवा चौकशी जी आहे ती कुणाची केली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र फॅमिली कोर्टामध्ये जो दावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पूजा खेडकर यांनी जो मॉक इंटरव्ह्यूमध्ये दावा केलेला होता की आई वडील जे आहेत ते विभक्त पद्धतीने राहतात। मात्र अनेक फोटो त्याचबरोबर व्हिडिओ जे आहेत ते समोर येतात की ज्याच्यामध्ये दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे एकत्र असल्याचंच पाहायला मिळतं। विशेष म्हणजे पुण्यातला त्यांचा जो ओमदीप बंगला होता त्या ओमदीप बंगल्यावरती दोघं जण जे आहेत ते एकत्र पद्धतीने राहत होते याचे सुद्धा पुरावे आहेत। मात्र आता पुणे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की कुणाची चौकशी केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अशा पद्धतीनं फसवणूक करणं या संदर्भातला सुद्धा आणखी एक गुन्हा जो आहे तो दाखल होऊ शकतो। नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पूजा खेडकरच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मात्र एकीकडे पूजा खेडकर यांनी मॉक इंटरव्ह्यूमध्ये दावा केलेला आहे की ते दोघे विभक्त राहिले। मात्र दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलेलं होतं त्यामध्ये मनोरमा खेडकर यांचा पत्नी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघं एकत्रितरित्या पाहायला मिळाले। त्यामुळे पूजा खेडकर यांचा दावा खरा की खोटा असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मात्र आता केंद्राच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी देखील केली जाणार आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांचा पाय अधिक खोलात जाण्याची आता शक्यता आहे। तर लोकसभा निवडणुकीतील दिलीप खेडकर यांचं प्रतिज्ञापत्र आता चर्चेत आलेलं आहे। या प्रतिज्ञापत्रामध्ये मनोरमा खेडकर यांचा पत्नी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे।